दैनंदिनी ही मूल्यमापनाचे कोणते साधन आहे? प्रक्षेपणात्मक, संशोधनात्मक, तत्वाधिष्ठित, आत्मनिरीक्षणात्मक. जी काही दैनंदिनी असते ही मूल्यमापनाचं कोणतं साधन आहे? सांगता येईल उत्तर? आत्मनिरीक्षणात्मक. तर दैनंदिनी हे मूल्यमापनाचे आत्मनिरीक्षणात्मक साधन आहे. अगदी बरोबर उत्तर आहे. दैनंदिनी हे मूल्यमापनाचे आत्मनिरीक्षणात्मक साधन आहे. अभिरुची प्रश्नांवरून विद्यार्थ्यांच्या टिंबटिंबचा शोध घेणे सुलभ होते. गुणा व गुणांचा, प्रवृत्तीचा, वर्तन पद्धतीचा, आवडीनिवडीचा. अभिरुची प्रश्नांवरून विद्यार्थ्यांच्या टिंबटिंबचा शोध घेणे सुलभ होते. आवडीनिवडीचा. तर अभिरुची प्रश्नांवरून व्हेरी गुड, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा शोध घेणे सुलभ होते. अभिरुची प्रश्न म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे विद्यार्थ्यांचा, त्या संदर्भातले प्रश्न जर विचारले गेले तर त्यांच्या आवड निवड आपल्याला समजायला मदत होते. समाजमिती साधनांचा उपयोग कशासाठी होतो? विद्यार्थ्यांच्या उणीवांचा, विद्यार्थ्यांच्या गुणांचा, विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा. तर समाजमिती साधनं जे असतात त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा शोध घेण्यासाठी उपयोग होतो. विद्यार्थ्याची वृत्ती कशी आहे तो समजून घेण्यासाठी समाजमिती साधनांचा उपयोग होतो. अभिरूपता हे टिंबटिंब विषयक महत्वाचे तत्व मानले जाते. सूक्ष्म अध्यापन, समूह अध्यापन, स्थूल अध्यापन, सूक्ष्म अध्यापन, स्वयं अध्ययन. तर अभिरूपता हे सूक्ष्म अध्यापनाविषयी महत्वाचे तत्व मानले जाते. आता अभिरूपता म्हणजे काय? तर कोणतीही समस्या जर असेल तर त्या समस्येच्या खोलाशी जाणं, त्या समस्येच्या मुळाशी जाणं, त्या समस्येचे परिणाम काय आहेत, कारणं काय आहेत, किंवा ती समस्या जी निर्माण झाली त्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचं ॲनालिसिस करणं, विश्लेषण करणं, आणि मग विश्लेषण करून जी काही तुम्ही उपाययोजना कराल, जे काही मार्ग काढाल, त्या मार्गालाच अभिरूपता असं म्हटलं जातं. तर अभिरूपता हे सूक्ष्म अध्यापन विषयक महत्वाचे तत्व मानले जाते. एका तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापनाच्या नियोजनास काय म्हणतात? पाठ नियोजन. एका तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापनाच्या नियोजनास पाठ नियोजन असं म्हटलं जातं. अगदी बरोबर उत्तर आहे, पाठ नियोजन. खालीलपैकी कशाचा उल्लेख परीक्षा. खालीलपैकी कशाचा उल्लेख मूल्यमापनाचे एक प्रभावी साधन म्हणून करता येईल? निरीक्षण, प्रक्षेपण, परीक्षा, सराव. परीक्षा. प्रक्षेपण. तर खालीलपैकी कशाचा उल्लेख मूल्यमापनाचा एक प्रभावी, आता मूल्यमापनाचं प्रभावी साधन, इव्हॅल्युएशनचं प्रभावी साधन काय आहे? तर आपण एक्झाम घेतो मुलांची, बरोबर की नाही?
त्याच्याद्वारेच आपण काय ठरवत असतो, त्या मुलाचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन करतो, म्हणून परीक्षा. नकाशा हे अध्यापनाचे कोणते साधन आहे? दृक अप्रत्यक्ष. दृक तर नकाशा हे अध्यापनाचे दृक साधन आहे. दृक साधन म्हणजे काय? डोळ्यांना दिसणारे. दृकश्राव्य म्हणजे काय? डोळ्यांना दिसणारे, कानांनी ऐकू येणारे. श्राव्य म्हणजे काय? फक्त कानांनी ऐकू येणारे. अप्रत्यक्षचा काही इथे संबंध नाही. तर नकाशा हे अध्यापनाचे दृक श्राव्य हे दृक दृक माध्यम साधन आहे. आहे. दृक साधन आहे. हो, ठीक आहे. ज्याला ऑडिओ व्हिज्युअल किंवा व्हिडिओ व्हिज्युअल आपण म्हणतो, ते फक्त काय असणार आहे, तर व्हिडिओ व्हिज्युअल असणार आहे. दृक साधन दिसणारे असणार. खालीलपैकी कोणत्या विषयाच्या अध्यापनात दिग्दर्शनाचा उपयोग होतो? विज्ञान. 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 तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे, खालीलपैकी कोणत्या विषयाच्या अध्यापनात दिग्दर्शनाचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय सी. तर विज्ञान विषयाच्या अध्यापनात दिग्दर्शनाचा उपयोग महत्वपूर्ण ठरत असतो, महत्वपूर्ण ठरतो. प्रश्नोत्तर पद्धतीचा महत्वाचा उद्देश काय आहे? आकलन. सी. जिज्ञासा. सांगा उत्तर. जिज्ञासा हे तर अगदी बरोबर. आकलन. प्रश्नोत्तर पद्धतीचा महत्वाचा उद्देश काय आहे? तर जिज्ञासा आहे. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी भागातील माध्यमिक शाळांमध्ये मुलींमधील गळतीचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या खूप आहे, याचे प्रमुख कारण काय आहे? आदिवासी भागातील माध्यमिक शाळांमध्ये मुलींमधील गळतीचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या खूप जास्त आहे, याचे प्रमुख कारण काय आहे? बालविवाह पद्धती. तर बालविवाह पद्धती हे कारण आहे. बालविवाह पद्धतीमुळे काय होतं की मुलींचं कशाचं प्रमाण जास्त आहे, तर माध्यमिक शाळांमधील मुलींमधील गळतीचे प्रमाण खूप जास्त आहे, कारण त्यांचा लवकर विवाह लावून दिलेला असतो. पृथक्करण ही व्यक्तीच्या विकासाच्या टिंबटिंब मध्ये महत्वपूर्ण ठरते. कोणत्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण ठरते? इथे प्रश्न जरा ब्लर झालेला आहे. ज्ञानात्मक. पृथक्करण हे ज्ञानात्मक. व्यक्ती विकासाच्या ज्ञानात्मक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण ठरते. संधिकरण हा खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामधील एक स्तर आहे? बोधात्मक, भावनात्मक, क्रियात्मक. क्रियात्मक, कलात्मक. क्रियात्मक.
तर संधिकरण हा खालीलपैकी क्रियात्मक उद्दिष्टामधला एक महत्वाचा स्तर आहे. खालीलपैकी टिंबटिंब हा भावात्मक उद्दिष्टामधील एक महत्वाचा भाग आहे. जसं वरती काय आला होता प्रश्न, एक स्तर आहे. खालीलपैकी टिंबटिंब हा भावात्मक उद्दिष्टामधील एक स्तर आहे. अवधान, तर याचं उत्तर आहे अवधान. खालीलपैकी अवधान हा भावात्मक उद्दिष्टामधील एक स्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापन ही बोधात्मक उद्दिष्टांची टिंबटिंब पायरी आहे. तृतीय, मूल्यमापन ही बोधात्मक उद्दिष्टांची कोणती पायरी आहे? तर अंतिम पायरी आहे. मूल्यमापन ही बोधात्मक उद्दिष्टांची अंतिम पायरी आहे. सांगितलेल्या भागावर लगेचच प्रश्न विचारल्यास या प्रश्नास कोणता प्रश्न म्हणतात? प्रतिध्वनी, सहेतुक, सहेतुक, तर त्याला प्रतिध्वनी प्रश्न म्हणतात. तुम्ही जो भाग शिकवला त्याच्यावर लगेच प्रश्न विचारला. जसं आपण प्रतिध्वनीमध्ये एखाद्याला आवाज दिला की तो ध्वनी पुन्हा आपल्याला ऐकू येतो, तसं या प्रकारामध्ये सांगितलेल्या भागावर लगेच जर प्रश्न विचारला तर त्याला प्रतिध्वनी प्रश्न असं म्हणतात. निरीक्षण, आविष्कार, 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 बाहुल्यांचा खेळ हे साधन टिंबटिंब साठी वापरता येईल. आविष्कार, आविष्कार, बाहुल्यांचा खेळ हे साधन टिंबटिंब साठी वापरता येईल. तर बाहुल्यांचा खेळ हे साधन आविष्कारसाठी वापरता येईल. शैक्षणिक अनुभूती टिंबटिंबवर अवलंबून असते. उद्दिष्ट, शैक्षणिक अनुभूती टिंबटिंबवर अवलंबून असते. उद्दिष्ट, अध्यापन, पाठ्यपुस्तक, पाठांतर. उद्दिष्ट, उद्दिष्ट, तर शैक्षणिक अनुभूती ही उद्दिष्टांवर अवलंबून असते. शैक्षणिक अनुभूती ही उद्दिष्टांवर अवलंबून असते. गोष्ट पूर्ण करणे हा मूल्यमापनाच्या टिंबटिंब प्रकारातील घटक होय. प्रेक्षेपणात्मक, निरीक्षणात्मक, समाजमिती, प्रक्षेपणात्मक. प्रेक्षेपणात्मक,
तर प्रक्षेपणात्मक मूल्यमापनाचा तो प्रकार आहे. गोष्ट पूर्ण करणे हा मूल्यमापनाचा प्रक्षेपणात्मक प्रकारातला एक घटक आहे. पदनिश्चयन श्रेणी हे मूल्यमापनाच्या टिंबटिंब प्रकारातलं एक साधन आहे. समाजनीती. 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 निरीक्षण. पदनिश्चयन श्रेणी हे मूल्यमापनाच्या निरीक्षणात्मक प्रकारातील एक साधन आहे. टिंबटिंब या शिक्षण पद्धतीत शैक्षणिक साधनांना देणग्या असे संबोधले जाते. टिंबटिंब या शिक्षण पद्धतीत शैक्षणिक साधनांना देणग्या असे संबोधले जाते. बालोद्यान, कृतीयुक्त शिक्षण, प्रकल्प पद्धती, प्रयोग पद्धती. कृतीयुक्त शिक्षण. तर बालोद्यान बालविद्या. याच्यामध्ये या बालोद्यान शिक्षण पद्धतीत शैक्षणिक साधनं जे वापरली जातात त्यांना खऱ्या अर्थाने देणग्या असं संबोधलं जातं. अशा पद्धतीने आपण जवळजवळ 25 प्रश्नांचं रिव्हिजन घेतली आहे. अजून एखादी पीडीएफ आहे की मी बघतो, थांबा 1 मिनिट. पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? लोह, तांबे, कथील, सिलिकॉन. लोह. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोह. पोलाद तयार करण्यासाठी लोह वापरला जातो. टॅल्कम पावडर तयार करताना कशाचा उपयोग केला जातो? टॅल्कम पावडर तयार करताना कशाचा उपयोग केला जातो? 4 पर्याय आहेत. कॅल्शियम सिलिकेट, मॅग्नेशियम सिलिकेट, सोडियम सिलिकेट, सिलिकॉन. सोडियम सिलिकेट. सिलिकॉन. तर मॅग्नेशियम सिलिकेटचा वापर केला जातो टॅल्कम पावडर तयार करताना. खालीलपैकी काय सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे? म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. चांदी. तर याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम. चांदी. चांदी. चांदी हे उत्तर आहे. टिंबटिंब या जीवनसत्वाच्या अभावी बेरी हा रोग होतो. अ, ब, क, ड. या प्रश्नाचं उत्तर आहे ब जीवनसत्वाच्या अभावी बेरी हा रोग होतो. ब जीवनसत्व.
खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो? तांबे, टंगस्टन. अल्युमिनियम, हेलियम, टंगस्टन. 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 तर विजेच्या दिव्यात टंगस्टन वापरला जातो. नेक्स्ट, कोणतं झाड इतरांपेक्षा जलद वाढतं? सागाचं. साग. तर मेथी. निलगिरीचं झाड जे आहे ते इतरांपेक्षा अतिशय जलद वाढतं. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे टिंब या वायूत परिवर्तन होते. कार्बन डायऑक्साइड. तर उच्च वातावरणामध्ये ऑक्सिजनचं ओझोन मध्ये रूपांतरण होतं. O2 चं रूपांतर O3 मध्ये होतं. कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? कर्वी. नाही डी तांदळेपणा. ड जीवनसत्वाच्या अभावी मुर्दूस हा रोग होतो. स्कर्वी जो आहे तो सी जीवनसत्वाच्या अभावी होतो. बेरी ब जीवनसत्वाच्या अभावी होतो. रातांधळेपणा ए जीवनसत्वाच्या अभावी होतो. तर मुर्दूस जो आहे तो डी जीवनसत्वाच्या अभावी होतो. जड पाण्यामध्ये कोणता पदार्थ असतो? जड पाण्यामध्ये कोणता पदार्थ असतो? क्लोरीन. जड पाण्यामध्ये कोणता पदार्थ असतो? या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर कॅल्शियम हा पदार्थ असतो. जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा पदार्थ असतो. टिंब झाडाच्या सालीपासून कोयनेल नावाचं औषध बनवलं जातं, जे मलेरियावर उपयुक्त औषध आहे. कोणत्या झाडाच्या सालीपासून कोयनेल हे औषध बनवलं जातं? बेहडा. तर बेहडा नावाच्या झाडाच्या सालीपासून. अगदी बरोबर. टिंब या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG ची लस टोचली जाते. BCG म्हणजे बॅसिलस कॅल्मॅटिक ग्युएनिन. तर ट्युबरक्युलोसिस अर्थात क्षय रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून BCG ची लस घेतली जाते. लॅप्रोस्कोपी कशाशी रिलेटेड आहे? लॅप्रोस्कोपी कशाशी रिलेटेड आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कुटुंब नियोजन. कुटुंब नियोजन जे केलं जातं, फॅमिली प्लॅनिंग जे केलं जातं, तर लॅप्रोस्कोपी त्याच्याशी रिलेटेड आहे. स्टेनलेस स्टील मध्ये कोणते घटक असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेनलेस स्टील मध्ये क्रोमियम असतं, लोखंड असतं आणि निकेल असतं. क्रोमियम, लोखंड, निकेल. अति दारू किंवा अति मद्य पिल्यास कोणत्या अवयवावर परिणाम होतो?
फुफ्फुस डी फुफ्फुस. तर यकृतावर परिणाम डी होतो. सिगरेट पिल्यामुळे फुफ्फुसावर परिणाम होतो. तर अति दारू जर पिली तर यकृतावर परिणाम होतो. पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेला काय म्हणतात? डी सी पर्याय आहे. पुरुषांवर जी नसबंदी केली जाते त्याला विस्कोटॉमी म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी. लॅप्रोस्कोपी ही कुटुंब नियोजनासंदर्भात असते. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? स्टेटोस्कोप डी स्टेथोस्कोप. डी स्टेटोस्कोप तर स्टेथोस्कोपच्या सहाय्याने हृदयाचे ठोके मोजले जातात. रक्तदाबाच्या विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त आहे? तुळस, कडुलिंब, हिरडा, बाभूळ. ब्लड प्रेशर. तर तुळस ही वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर उपयुक्त ठरली आहे. डायलिसिस कोणत्या आजारामध्ये केले जाते? बी मूत्रपिंडाचे विकार. किडनी स्टोनशी रिलेटेड, किडनीशी रिलेटेड आहे. तर मूत्रपिंडाचे विकार. कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? लेक्चर केव्हाही क्लोज होऊ शकतं. 3 मिनिटं राहिलेत फक्त. चला अजून 2-3 प्रश्न झाले पाहिजे आपले. कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? सोपं उत्तर आहे बी इन्फ्लुएन्झा. मलेरिया. अहो मलेरिया हा